ही रेसिपी झटपट होते. थोडेसे इन्ग्रेडियंट जे घरात नेहमी असतं त्या इन्ग्रेडियंटमध्ये ही रेसिपी होऊन जाते. सो चिकन मॅरिनेशनसाठी हे 250 ग्रॅम चिकन घेतले आहे. त्याच्यात आले लसूणची पेस्ट टाकायची. ओके, मॅरिनेट मिक्स, मिरीचा पावडर, याच्यात थोडी हळद, याच्यात आता 15 ते 20 मिनिट मॅरिनेटसाठी ठेवायचं. मिनिमम 15 to 20 मिनिट्स. ग्रेव्हीच्या बेससाठी ही 2 ग्रीन मिरसांग काटलेली, ही 3-4 आले चॉप्ड रफली, एक मध्यम साईजचा टोमॅटो, 3 मोठ्या साईजचे कांदे कट केलेले आहे. आणि मसाला हा 1 टीस्पून धणे पावडर, हा हाफ टेबलस्पून ऑफ गरम मसाला, परत हाफ टेबलस्पून लाईक 3/4 टेबलस्पूनचा हा गरम मसाला आहे, हा रेड चिली पावडर आहे, आणि हाफ टीस्पून कसुरी मेथी. तेलाहून घी चांगलं असतं म्हणून आम्ही घी वापरतो. घी गरम झालं की त्याच्यात लसूण घालायची, त्याच्यात कांदा घालायचा. कांदा ढवळल्यानंतर त्याच्यात थोडं मीठ घालायचं. कांदा हा मस्त सॉफ्ट झाला आणि ब्राऊन कलर आल्यानंतर त्याच्यात हे सर्व मसाला घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे एकजीव आल्यानंतर त्याच्यात थोडं गरम पाणी घालायचं आणि हे उकळी काढायला ठेवायचं. हा आता पूर्ण मसाला शिजलेला आहे आणि याच्यावरती हे घीचं तवंग आलेलं आहे. आता ह्याच्यात टोमॅटो टाकायचं. आता हा टोमॅटो साधारण शिजलेला आहे. त्याच्यात हे मॅरिनेटेड चिकन टाकायचं. आता हे चिकन शिजवत ठेवायचं. चिकनला पाणी सुटतं पण मी आणखी गरम पाणी घातलं आहे कारण की मला ग्रेव्हीचं जास्त सुकं आवडतं. चिकन शिजल्यानंतर याच्यात थोडी ग्रीन चिली टाकायची. चिकन आता झालेलं आहे, गॅस बंद केलेली आहे आणि थोडं मी बॉईल पोटॅटो ॲड केलेलं आहे कारण माझ्या आईला ते खूप आवडतं. आता याच्यात थोडी कोरिअंडर चॉप्ड ॲड केलेली आहे आणि दिस इज रेडी टू ईट. तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करा. ही झणझणीत आणि मस्त लागते.